नमस्कार मित्रांनो. सो यापूर्वी आपण आपल्या पार्ट 1 मध्ये जो ह्यूमन ग्रंथींचा पार्ट आहे तो आपण स्टडी केलेला आहे. आता लक्षात घ्या. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की आपण ग्रंथींची ओळख करून घेतली. इव्हन आपल्याकडे कोणकोणत्या ग्रंथी आहेत ते आपण पाहिलं. आता लक्षात घ्या. त्या ग्रंथींमध्ये पित्तरी ग्रंथींचा रोल काय तोही आपण डिस्कस केला. आता एक्झॅक्टली आपल्याला या पार्ट सेकंड मध्ये काय पाहायचंय. तर या पार्ट सेकंड मध्ये आपल्याकडे जो ग्रंथींचा पार्ट आहे तो आपल्याला पाहायचा आहे. मात्र लक्षात घ्या. ग्रंथींचा पार्ट पाहत असताना आपल्याला त्यामध्ये काय काय पाहायचं लक्षात घ्या. की आपल्याकडे ज्या ग्रंथी आहेत त्या ग्रंथी कोणकोणत्या प्रकारचं केमिकल सेक्रेशन तयार करतात. ते केमिकल सेक्रेशन ज्या वेळेस आपण एंडोक्राईन ग्रंथींकडे आणि एक्झोक्राईन ग्रंथींकडे घेऊन जातो त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय रिझल्ट पाहायला मिळतो ते पाहायचंय. मात्र लक्षात घ्या. पार्ट 1 मध्ये आपण पिट्टरी ग्लँड पाहिली. त्या पिट्टरी ग्लँडचे आपण डिफरंट टाईपचे हार्मोन्स पाहिले. तर आपण डिफरंट टाईपचे हार्मोन्स पाहत असेल तर हे हार्मोन्स आपल्याकडे वेगवेगळ्या ग्रंथींना ऍक्टिव्हेट करतात. मात्र लक्षात घ्या की त्यामध्ये आपल्याला थायरॉइड ग्रंथी आहे, पॅराथायरॉइड ग्रंथी आहे, थायमस ग्लँड आहे, ॲडर्नल ग्लँड आहे, टेस्टीज आहे, ओव्हरी आहे, इव्हन लिव्हर आणि पॅनक्रियाज आहेत. ह्या वेगवेगळ्या ग्रंथी आहेत. मग आता आपण सुरुवातीला काय करूयात की आपल्याकडे जो एंडोक्राईन ग्रंथींचा भाग आहे तो कव्हर करूयात आणि शेवटी आपण एक्झोक्राईन ग्रंथींचा भाग पाहूयात. मात्र लक्षात घ्या जर आपण एंडोक्राईन ग्रंथींचा भाग पाहिला तर पिट्टरी ग्लँड सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ऍक्टिव्ह जो पार्ट आहे तो कशामध्ये पाहायला मिळते तर थायरॉइड ग्लँड मध्ये. मात्र लक्षात घ्या थायरॉइड ग्लँडलाच मराठीमध्ये आपण कंठ ग्रंथी किंवा आउटू ग्रंथी म्हणतो की जी घशामध्ये पाहायला मिळते. मग आपण थायरॉइड ग्लँडचा विचार केला तर ही आपल्याकडे सर्वात मोठी अंतःश्राव्य ग्रंथी आहे. शब्द लक्षात राहू द्या. ही सर्वात मोठी कशी आहे तर अंतःश्राव्य ग्रंथी आहे. जर आपण सर्वात मोठी बाह्यश्राव्य ग्रंथी पाहिली तर लिव्हर आहे. आयोगाने याच्यावरती भरपूर वेळा पीवायक्यू विचारलेला आहे. जर आपण सगळ्यात मोठी ग्रंथी पाहिली तर लिव्हर आहे. सगळ्यात मोठी अंतःश्राव्य ग्रंथी पाहिली तर आपल्याकडे कोण आहे थायरॉइड ग्रंथी आहे. मग थायरॉइड ग्रंथींचं जर आपण वजन पाहिलं तर वजन जवळपास 25 ते 30 ग्रॅम पर्यंत पाहायला मिळतं. आणि जर आपण यांची लांबी पाहिली तर लांबी किती आहे 5 सेंटीमीटर ते 3 सेंटीमीटर. मग आता लक्षात घ्या आता आपण जो डेटा पाहतोय हा सगळा फॅक्च्युअल डेटा आहे. हा तुम्हाला पाठच करावा लागेल. याची जी कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण ऑलरेडी यापूर्वी पाहिलेली आहे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय यांच्यापासून तयार होणारे हार्मोन्स आणि त्यांचा रोल. मात्र लक्षात घ्या हार्मोनचा रोल फार महत्वाचा आहे. सिंपल आहे. जर आपण आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे हार्मोन्स पाहत असेल तर ते आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ठेवतात. जर ते आपल्या बॉडीमध्ये कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन ठेवत असतील तर त्या ठिकाणी आपल्याला त्यांचा काहीतरी रोल पाहायला मिळेल. जर आपण त्यांचा रोल पाहत असेल तर थायरॉइड ग्रंथीपासून आपल्याला एक हार्मोन पाहायला मिळतं की ज्याचं नाव काय आहे थायरॉक्झिन. याच्यावरती आयोगाने भरपूर वेळा पीवायक्यू विचारलेला आहे. सो आपल्याला फोकस करावा लागेल. मग लक्षात घ्या जर आपण थायरॉक्झिनचा विचार केला तर थायरॉक्झिन काय करतं आपल्या बॉडीमध्ये असणारं जे मेटाबॉलिझम आहे की ज्याला आपण चयपचय क्रिया म्हणतो. लक्षात घ्या आपल्या बॉडीमध्ये असणारं मेटाबॉलिझम नियंत्रित करण्याचं काम करतं. आणि ज्यावेळेस थायरॉक्झिन हार्मोन आपल्या बॉडीमधलं मेटाबॉलिझम नियंत्रित करण्याचं काम करतं त्यावेळेस ते वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल तयार करतात आणि त्या केमिकल थ्रू आपल्या बॉडीमधलं मेटाबॉलिझम बॅलन्स करतं. आता मेटाबॉलिझमचे दोन प्रकार आहेत. एक प्रकार आहे कॅटाबॉलिझम आणि दुसरा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो अॅनाबॉलिझम. आता लक्षात घ्या दोघांमध्ये फरक काय असतो तर कॅटाबॉलिझम आपल्याकडे जे फूड आहे ते फूडला ब्रेक करतं किंवा जी काही रिएक्शन घडवून आणायची आहे त्या रिएक्शनला ब्रेक करण्याचं काम करतं. आणि जर आपण अॅनाबॉलिझमचा विचार केला तर अॅनाबॉलिझम जे ब्रेक झालेलं आहे त्यांच्यापासून नवीन एनर्जी बनवण्याचं काम करतं. हे सगळं काम कुणाचं आहे तर आपल्याकडे असणाऱ्या अॅनाबॉलिझमचं. मग कॅटाबॉलिझम आणि अॅनाबॉलिझम हे दोघेही काय करतात द पार्ट ऑफ मेटाबॉलिझम. मात्र लक्षात घ्या जर आपण हे पूर्ण थायरॉक्झिन हार्मोनचं काम पाहिलं तर थायरॉक्झिन हार्मोन आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम करतो त्याचबरोबर जी आपल्या शरीराची वाढ आहे ती बॅलन्स करण्याचं काम करतो. मात्र लक्षात घ्या थायरॉक्झिन हार्मोन आपल्याकडे शरीराची वाढ करतो हेच आपण ग्रोथ हार्मोन मध्ये पण पाहिलं होतं की जो ग्रोथ हार्मोन आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे हार्मोन रिस्पॉन्सिबल करतो किंवा वेगवेगळे हार्मोनसाठी महत्वाचा असतो. मात्र लक्षात घ्या जर आपण याचाच विचार केला तर आपल्याकडे थायरॉइड ग्रंथीपासून अजून एक हार्मोन तयार होतं त्याला आपण कॅल्सिटोनिन म्हणतो. आता शब्द फार महत्वाचा आहे. तुम्हाला इथे कॅल्सिटोनिन दाखवलंय पण याच्यावरती पण आयोगाचा पीवायक्यू आहे. जर आपण कॅल्सिटोनिनचा विचार केला तर कॅल्सिटोनिन काय सिंपल तुम्ही भरपूर पाहिलं असेल. कधी कधी डॉक्टर म्हणतात की आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियमची कमतरता जाणवते किंवा कॅल्शियमची कमतरता झालेली आहे. आता ही कॅल्शियमची कमतरता झाली म्हणजे काय याला दोन कारण. एक तर आपल्या बॉडीमध्ये कॅल्शियम आपल्या आहारातून कमी जाते किंवा दुसरं कारण आपल्या बॉडीमध्ये कॅल्सिटोनिन कमी आहे. मात्र लक्षात घ्या कॅल्सिटोनिनचं काम काय असतं तर कॅल्सिटोनिन आपल्या बॉडीमध्ये जे कॅल्शियमचं मेटाबॉलिझम आहे
किंवा जे कॅल्शियमचं रेग्युलेशन आहे ते कॅल्शियमचं रेग्युलेशन करण्याचं काम करतं. आणि ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये प्रॉपर अमाऊंट ऑफ कॅल्शियम आहे, कॅल्शियम दोन ठिकाणी असतं, एक तर आपल्या रक्तामध्ये किंवा एक तर आपल्या हाडांमध्ये. जर हाडातील कॅल्शियम कमी झालं तर रक्तातील कॅल्शियम हाडांमध्ये पाठवण्याचं काम कोण करतो? कॅल्सिटोनिन. किंवा रक्तातील कॅल्शियम कमी झालं तर हाडामधून कॅल्शियम घेऊन रक्तामध्ये पाठवण्याचं काम कोण करतो? तर कॅल्सिटोनिन. मग लक्षात घ्या. सो थायरॉइड ग्रंथीपासून किती हार्मोन तयार होतात? दोन. पहिला हार्मोन कोणता पाहिला? थायरॉक्सिन. दुसरा हार्मोन कोणता आहे? कॅल्सिटोनिन, की जो आपल्या बॉडीवरती कॅल्शियमच्या प्रक्रियेवरती नियंत्रण ठेवतो. आता हा शब्द आपल्याला इथे महत्वाचा आहे. पूर्ण जे कंट्रोल राहील ते कॅल्शियमच्या मेटाबॉलिझम वरती राहील. कॅल्शियमचं मेटाबॉलिझम आपल्याला दोन ठिकाणी पाहायला मिळतं, की ज्यामध्ये आपण ब्लड आणि आपल्याकडे असणारा बोन पाहतो. आता पुढे या. आता कधी कधी आपल्याकडे जर आपण हा थायरॉइड ग्रंथी पाहिला तर थायरॉइड ग्रंथीमध्ये पण आपल्याला डिसीज पाहायला मिळतो. आता थायरॉइड ग्रंथींचा डिसीज कोणता? तर लक्षात घ्या. तुम्ही गलगंड आजार पाहिले असेल तर आपण गॉयटीस डिसीज म्हणतो. याच्यावरती आयोगाचा ऑलरेडी एक PYQ आहे. आता गॉयटीस डिसीज म्हणजे काय? ज्यावेळेस आपल्या थायरॉइड ग्रंथींचा आकार मोठा होतो, म्हणजे आकार फुगतो, त्या फुगलेल्या आकाराला आपण काय म्हणतो? तर गॉयटीस डिसीज, गलगंड आजार. मग हा गलगंड आजार कशामुळे होतो? तो आयोडीनच्या कमतरतेमुळे. मग लक्षात घ्या, जर आपण थायरॉइड ग्रंथींचा विचार केला तर थायरॉइड ग्रंथींना होणारा आजार म्हणजे गलगंड आजार, ते आपण गॉयटीस डिसीज म्हणतो. आणि हाच आजार आपल्या भारतामध्ये हिली रिजन, जो आपल्याकडे टेकड्यांवरती राहणारे लोक आहेत, की जेव्हा हे जे हिली रिजन वरती राहणारे लोक आहेत, एक्झाम्पल उत्तराखंड असेल, तर अशा लोकांमध्ये आपल्याला हा आजार सर्वात जास्त पाहायला मिळतो. तर तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता, हा आजार आपल्याला दिसतोय की ह्या आजारामध्ये पूर्णपणे त्यांच्या थायरॉइड ग्लँड काय झालेले आहेत? तर पंप म्हणजे फुगलेले आहेत. मात्र लक्षात घ्या, या आजारामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स पण पाहायला मिळतात. पण त्याचबरोबर जे थायरॉइड ग्रंथींचं काम आहे, त्या थायरॉइड ग्रंथींच्या कामामध्ये मदत करण्याचं काम दुसरी ग्रंथी पण करतात, की ज्यांना आपण पॅराथायरॉइड ग्रंथी म्हणतो. मात्र लक्षात घ्या, आपल्या घशाची जी पुढची बाजू आहे, पुढच्या बाजूमध्ये एक ग्रंथी आहे, त्यांना आपण थायरॉइड ग्रंथी म्हटलं. त्याचबरोबर त्याच्या एक्झॅक्टली मागे आपल्याला चार ग्रंथींचा सेट पाहायला मिळतो, की ज्या चार ग्रंथींच्या सेटला आपण पॅराथायरॉइड ग्रंथी म्हणतो. लक्षात घ्या. आणि ह्या चारही ग्रंथी आपल्या ह्युमन बॉडीमध्ये वेगवेगळे हार्मोन्स तयार करतात. मग लक्षात घ्या, पॅराथायरॉइड ग्रंथी आपल्याकडे कुठे आहे? तर आपल्या थायरॉइड ग्रंथींच्या मागे. त्यांच्यापासून तयार होणारं हार्मोन कोणतं आहे? तर पॅराथार्मोन. मात्र लक्षात घ्या, जसं आपण पाहिलं की थायरॉइड ग्रंथी कॅल्सिटोनिन आणि थायरॉक्सिन हे दोन हार्मोन बनवायचे, आणि कॅल्सिटोनिन कॅल्शियमवरती कंट्रोल ठेवायचं. तसंच आपल्या बॉडीमध्ये जो पॅराथार्मोन आहे, तो पॅराथार्मोन शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस या दोघांच्या चयापचय क्रियेवरती नियंत्रण ठेवतो. आता फॉस्फरस आपल्याला माहिती आहे, आपण ऑलरेडी सेल चॅप्टर मध्ये शिकलोय की फॉस्फरस कुठे आहे किंवा फॉस्फरसचा रोल काय आहे. तर फॉस्फरस आपल्या सेल मेम्ब्रेनच्या फॉर्मेशनसाठी महत्वाचा असतो. ज्यावेळेस आपण सेल मेम्ब्रेन म्हणजे पेशी पटल बनवतो, तर पेशी पटल किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन यांना बनवण्यासाठी आपल्याला जो आपल्याकडे असणारा फॉस्फरसचा पार्ट आहे तो महत्वाचा आहे. मग लक्षात घ्या, सो फॉस्फरस आणि कॅल्शियम दोघांना कंट्रोल कोण ठेवतं? पॅराथार्मोन. आणि आपण याआधी काय पाहिलं की थायरॉइड मध्ये कॅल्सिटोनिन, की जो फक्त कॅल्शियमलाच बॅलन्स ठेवतो. लक्षात घ्या बरं का, आयोग याच्यावरती प्रश्न विचारतो. सो PYQ साठी महत्वाचं आहे किंवा क्वेश्चन साठी महत्वाचं आहे. आयोगाने भरपूर वेळा विचारलं की कोणत्या ग्रंथींपासून कोणतं हार्मोन तयार होतं. आयोग असंही विचारू शकतो की पॅराथार्मोन हार्मोन कोणत्या ग्रंथींमार्फत तयार होतं, किंवा आयोग असंही म्हणेल की पॅराथायरॉइड ग्रंथींपासून तयार होणाऱ्या हार्मोनचं नाव सांगा किंवा योग्य हार्मोन ओळखा. त्यामुळे आपल्याला कोणतं हार्मोन कधी तयार होतं, इव्हन ते कशापासून तयार होतं, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आता लक्षात घ्या, त्याचबरोबर जर आपण पॅराथायरॉइड ग्रंथींचा विचार केला तर पॅराथायरॉइड ग्रंथींची संख्या किती आहे? आपल्याकडे टोटल 4 संख्या आहे, की जी संख्या आपल्या ह्युमन बॉडीमध्ये कशाचं काम करते, तर वेगवेगळ्या प्रकारचं पॅराथार्मोन तयार करून कॅल्शियम आणि फॉस्फरस कंट्रोल ठेवतात. आता पुढची ग्रंथी कोणती आहे? अधिरुक्क ग्रंथी, की ज्यांना आपण ऍड्रेनल ग्लॅन्ड म्हणतो. तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता की आपल्याकडे इथे असा थायरॉइड ग्रंथीने ACTH म्हणजे ऍड्रेनो कार्टिकोट्रॉपिक हार्मोन, ह्या ट्रॉपिक हार्मोनला पाठवून कोणतं हार्मोन तयार केलं? ऍड्रेनल ग्लॅन्ड. आणि ह्या ऍड्रेनल ग्लॅन्डला ऍक्टिव्हेट करण्याचं काम ज्यावेळेस पिट्युटरी ग्लॅन्ड करते, त्याचे ऍड्रेनल ग्लॅन्ड आपल्याला दोन हार्मोन्स तयार करून देते. आता हे दोनही हार्मोन फार महत्वाचे. आता लक्षात घ्या, या दोन हार्मोन मध्ये सगळ्यात पहिलं हार्मोन आहे ऍड्रिनलिन आणि नॉन ऍड्रिनलिन. मग लक्षात घ्या, ऍड्रिनलिन आणि नॉन ऍड्रिनलिन, आणि दुसरं हार्मोन आहे कॉर्टिकोस्टेरॉइड. हे दोनही हार्मोन आपल्या बॉडीमध्ये असणारा जो ऍडर्नल ग्लॅन्डचा भाग आहे तो बनवतो. मग लक्षात घ्या, त्यातला पहिला हार्मोन कोणता आहे? ऍड्रिनलिन आणि नॉन ऍड्रिनलिन यांचं काम काय? तर हे आपल्या बॉडीमध्ये जी आणीबाणीची कंडिशन आहे,
तसंच जो भावनिक प्रसंग आहे यांच्या वर्तनावरती नियंत्रण ठेवण्याचं काम करतात. देन दुसरं काम काय आहे, जे आपल्या बॉडीमध्ये हृदय आणि त्याच्या संवहनी संस्था म्हणजे ब्लड व्हेसल्स त्याला आपण म्हणतो, यांच्या उद्दीपन करणे म्हणजे यांच्या ऍक्टिव्हेशन वरती ते कंट्रोल ठेवतात. त्याचबरोबर जर आपण कॉर्टिकोस्टेरॉइडचा विचार केला तर कॉर्टिकोस्टेरॉइड जे आपल्या बॉडीमध्ये सोडियम आणि पोटॅशियम आहे, की जे आपण Na आणि K म्हणतो, म्हणजे ह्या सोडियम आणि पोटॅशियमच्या संतुलन म्हणजे बॅलन्स आणि चयपचय क्रियेला उत्तेजन देण्याचं काम कोण करतो, तर कॉर्टिकोस्टेरॉइड. मग आता लक्षात घ्या, यापूर्वी आपण चेतापेशींचा भाग पाहिला. त्या चेतापेशींच्या भागमध्ये आपण पाहिलं सिनॅप्स पाहिलं होतं. सिनॅप्स दोन चेतापेशींच्या मध्ये सिनॅप्स असतो. मग त्या सिनॅप्स मध्ये ज्यावेळेस मेसेज येतो त्यावेळेस तो एका चेतापेशींकडून दुसऱ्या चेतापेशींकडे जातो. जर मेसेज एका चेतापेशींकडून दुसऱ्या चेतापेशींकडे जात असेल तर अशांमध्ये आपल्याला सोडियम आणि पोटॅशियमचं नेटवर्क पाहायला मिळतं. आता आपण सोडियम आणि पोटॅशियमचं नेटवर्क पाहिलं तर ते सोडियम पोटॅशियम बॅलन्स करण्याचं काम आपल्याला एक्झॅक्टली कुणाचं पाहायला मिळतं, तर कॉर्टिकोस्टेरॉइडचं. सो इथे आपण आता आपल्याकडे असणारा जो ऍडर्नल ग्लँड आहे त्यांचे दोन हार्मोन पाहिले. हे दोनही हार्मोन्स आपल्याला एक्झाम ओरिएंटेड आहे आणि एक्झामसाठी महत्वाचे आहेत. आता पुढचा ग्लँड पहा, पुढची ग्रंथी आहे आपल्याकडे पिनेल ग्लँड. आता लक्षात घ्या बरं का, आता आपण जो पार्ट पाहतोय हा मोस्ट ऑफ फॅक्च्युअल पाहतोय, कारण यापूर्वी आपण जो पार्ट पाहिला तो पार्ट सगळा आपला कन्सेप्च्युअल होता, की ज्यासाठी आपला कन्सेप्ट फार महत्वाच्या होत्या. तर आता आपण या पार्टचा विचार केला तर पिनेल ग्रंथी किंवा पिनेल ग्लँडचं काम काय, तर सगळ्यात फर्स्ट यांचं स्थान कुठे आहे, यांचं स्थान आपल्याला मेंदूमध्ये पाहायला मिळतं, की जे आपण सुरुवातीला पाहिलं पार्ट 1 मध्ये, हायपोथॅलॅमस, पिनेल ग्लँड आणि पिट्युटरी ग्लँड. सो या प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या ग्रंथींचं लोकेशन पाहायला मिळतं. आता जर आपण पिनेल ग्लँडचा विचार केला तर पिनेल ग्लँडचं हार्मोनचं नाव काय, तर मेलॅटोनिन. नाव लक्षात घ्या. आपण पाहिलं सगळ्यात फर्स्ट थायरॉइड, थायरॉइडचं काय पाहिलं, थायरॉक्सिन, आणि दुसरं काय पाहिलं, कॅल्सिटोनिन. नंतर आपण कुणाकडे आलो, पॅराथायरॉइड, त्याचं कोणतं पाहिलं आपण, पॅराथार्मोन. नंतर आपण कुणाकडे आलो, ऍड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन म्हणजे ऍडर्नल ग्लँड कडे आलो, म्हणजे अधिरुक्क ग्रंथी. जर आपण अधिरुक्क ग्रंथी किंवा ऍडर्नल ग्लँडचा विचार केला तर ऍडर्नल ग्लँड मध्ये आपण काय पाहिलं, तर ऍड्रिनलिन आणि नॉर ऍड्रिनलिन, त्याचबरोबर कॉर्टिकोस्टेरॉइड, की जो सोडियम आणि पोटॅशियम वरती बॅलन्स ठेवतो. हे लिहित चला, महत्वाचं आहे, आयोग प्रश्न विचारतोय त्यामुळे आपल्याला हे फायनल रिव्हिजनला नक्की मदतफुल राहणार आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपण यापूर्वी मानवातील समन्वय शिकलोय. जर आपण मानवातील समन्वय पाहिला असेल तर मानवातील समन्वयमध्ये सुद्धा आपण केमिकल कंट्रोल पाहिलं. केमिकल कंट्रोल म्हणजे वेगळं काही नाही, हेच असतं, लक्षात घ्या. आणि त्या चॅप्टर मध्ये मी तुम्हाला पीडीएफच्या शेवटी एक टेबल दिलाय, की ग्रंथी आणि ग्रंथींपासून तयार होणारे हार्मोन्स आणि त्यांचं कार्य. तुम्ही फायनल रिव्हिजनला तो टेबल जरी वाचला तरी चालेल, कारण टेबलमध्ये पण हीच माहिती आहे, वेगळं काहीच नाही. मग लक्षात घ्या, तुम्ही एकतर हे या लेक्चरचा फायदा काय आहे, की तुम्हाला ते केमिकल कंट्रोल पण समजेल, तर त्या लेक्चरचा फायदा काय की तुम्हाला ह्युमन ग्लँड पण समजेल. सो दोन्हीकडे पण आपल्याला एक कॉमन पार्ट पाहायला मिळतो. मात्र लक्षात घ्या, जर आपण पिनेल ग्लँडचा विचार केला तर पिनेल ग्लँड आपल्या बॉडीमध्ये काय तयार करतात, तर सगळ्यात फर्स्ट मेलॅटोनिन हार्मोन तयार करतात, की ज्यांचं कार्य काय आहे, आपल्याला दिवस रात्र असा फरक समजतो. त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये उशिरा पौगंडावस्था येते, त्यांना आपण अँटी एजिंग हार्मोन म्हणतो. मग लक्षात घ्या, आता आपल्या सगळ्यांना पबर्टी एज माहित आहे. पबर्टी एजलाच आपण काय म्हणतो, पौगंड अवस्था. जर एखाद्या व्यक्तीमध्ये उशिरा पौगंड अवस्था येत असेल तर त्याला कारण आहे मेलॅटोनिन, म्हणजेच इनडायरेक्टली कारण आहे पिनेल ग्लँड. म्हणजे आपण कधी मॅच्युअर व्हायचं किंवा आपण आपली बॉडी कधी पबर्टी एज मध्ये यावी, हे सगळं कंट्रोल आपल्या कुणामार्फत पाहायला मिळतं, तर पिनेल ग्रंथीमार्फत पाहायला मिळतं. सो हे सगळं पार्ट म्हणजे आपला कोणाचा आहे, तर पिनेल ग्लँडचा. लक्षात राहू द्या, आयोग याच्यावरती प्रश्न विचारू शकतो. ऑलरेडी आयोगाने यापूर्वी एकदा प्रश्न विचारलेला आहे. देन पुढे या, पुढे आहे रुक्कांचे संपर्क. आता रुक्कांमध्ये आपल्याला कोणते संपर्क पाहायला मिळतात पहा. सगळ्यात फर्स्ट आपल्याकडे आहे इरिथ्रोपोइटिन. तर आपण इरिथ्रोपोइटिनचा विचार केला तर इरिथ्रोपोइटिन काय आहे, तो आपल्याकडे आरबीसीचं उत्पादन करतो. सेकंड आहे आपल्याकडे रेनिन. रेनिनचं काम काय आहे, ज्या रक्तवाहिन्या आहे या रक्तवाहिन्यातील स्नायूंचे आकुंचन करून रक्तदाब वाढवण्याचं काम करतो. आता रक्तदाब वाढवतो म्हणजे काय, आपण त्याला ब्लड प्रेशर म्हणतो. आणि ज्यावेळेस आपण हा ब्लड प्रेशर पाहतो, हा ब्लड प्रेशर कंट्रोल करण्याचं काम कुणाचं आहे, तर रेनिनचं आहे. देन पुढे या, पुढे आहे हृदयातील संपर्क आहे. आता लक्षात घ्या, जर आपण हृदयातील संपर्क पाहिले तर हृदयात कोणते संपर्क आहे, सगळ्यात महत्वाचं एएनएफ, त्याला म्हणतो आपण ऍट्रियल नायट्रिक फॅक्टर. आणि हा फॅक्टर काय करतो, तर आपला रक्तदाब कमी करण्याचं काम करतो. आता मी हा जो डेटा घेतोय हा सगळा फॅक्च्युअल आहे. इथे तुम्हाला कन्सेप्ट पाहायला मिळत नाही, इथे तुम्हाला पाठच करावं लागेल किंवा काही गोष्टी समजूनच घ्याव्या लागतील, लक्षात घ्या. सो पुढे या, पुढे आपण काय पाहतो, थायमस ग्रंथी. आता लक्षात घ्या, थायमस ग्रंथी कुठे असते, आता ही फार महत्वाची ग्रंथी आहे. आपण जर आपल्या छातीचा हा पिंजरा पाहिला, की जे आपण रिप केज म्हणतो, या छातीच्या आतमध्ये आपल्याला एक ग्रंथींचा पार्ट पाहायला मिळतो. तो ग्रंथींचा पार्ट म्हणजे काय,
थायमस ग्रंथी किंवा त्याला आपण काय म्हणतो थायमस ग्लँड, की ज्या थायमस ग्लँडची लोकेशन आपल्याला एक्झॅक्टली कुठे पाहायला मिळते, स्टर्नम मध्ये. मग लक्षात घ्या, छातीमध्ये स्टर्नम या नावाचा एक बोन आहे, त्या स्टर्नम बोनच्या मागे आपल्याला काय पाहायला मिळतं, थायमस ग्रंथी. तुम्ही डायग्राम पाहू शकता, हा पूर्ण पोर्शन आपला कुणाचा आहे, तर थायमस ग्रंथींचा आहे. देन पुढे यांच्यापासून तयार होणारं हार्मोन कोणतं, तर यांचा हार्मोन आहे थायमोसिन. आणि थायमोसिन काय करतो, पौगंड अवस्थेमध्ये आणण्यासाठी मदत करतो, त्याचबरोबर प्रतिकार क्षमता विकसित करतो. मात्र लक्षात घ्या, आपण आधी एक पाहिलं अँटी एजिंग हार्मोन, ते कुणाचं होतं, पिनेल ग्लँडचं. सो पिनेल ग्लँड आपल्या बॉडीमध्ये अँटी एजिंग हार्मोन कंडिशन तयार करते. पण जर आपण ही ग्रंथी पाहिली, कोणती, थायमस, तर ही आपल्याकडे पौगंड अवस्थेमध्ये आणण्यासाठी मदत करते. आणि ते काय करतात, उशिरा पौगंड अवस्था आणण्यासाठी मदत करतात. सो दोन्ही हार्मोनचं काम कसं पाहिलं आपण, अपोजिट, पण संस्था कोणती, एकच. कोणती, ती पौगंड अवस्था म्हणजे पॉवर्टी एज. सो हे लक्षात राहू द्या. पुढे आहे ओव्हरी. आता लक्षात घ्या, ऑलरेडी आपण हे डायग्राम, हे स्ट्रक्चर, हे सगळं आपण जो आपला रिप्रोडक्शन चॅप्टर आहे त्यामध्ये पाहिलेलं आहे, की ज्यामध्ये आपण ओव्हरीचा रोल पण पाहिला. मग ओव्हरीमध्ये आपल्याला मेन्स्ट्रुअल सायकल पाहायला मिळते. जर ओव्हरीमध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकल पाहत असेल, तर अशा मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये आपल्याला FSH, LH, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन हे वेगवेगळे हार्मोन्स पाहायला मिळतात. तर आपण हे वेगवेगळे हार्मोन्स पाहत असेल, तर वेगवेगळ्या हार्मोनचा आपल्याला काहीतरी रोल पाहायला मिळतो. मग लक्षात घ्या, जर आपण यांचे वेगवेगळे रोल पाहत असेल, तर हे सगळे रोल आपण या ठिकाणी कोणत्या फॉर्म मध्ये पाहतो, तर आपल्याकडे असणारा कोणता पार्ट, तर अंडाशय किंवा ओव्हरी. मग ओव्हरीचा रोल कुठे आहे, ओव्हरी आपल्याला मोस्ट टाइम मध्ये ऍक्टिव्हेट कधी पाहायला मिळते, ज्यावेळेस कोणताही ह्युमन हा पबर्टी एज मध्ये बिलॉंग करतो. जर हा पबर्टी एज मध्ये बिलॉंगिंग करत असेल, तर या पबर्टी एज मध्ये ओव्हरी ऍक्टिव्हेट होऊन या ठिकाणी मेन्स्ट्रुअल सायकल रन करताना पाहायला मिळतात. जर या ठिकाणी ते मेन्स्ट्रुअल सायकल रन करत असतील, तर या ओव्हरीमध्ये आपल्याला 4 हार्मोन पाहायला मिळतात, की ज्याच्यावरती आयोगाचा ऑलरेडी प्रश्न आलेला आहे, की ज्यामध्ये आपल्याला FSH असेल, LH असेल, इस्ट्रोजन असेल, इव्हन प्रोजेस्ट्रॉन असेल. तर आपण या चारही ग्रंथींचा विचार केला, तर चारही हार्मोन्स आपल्याला ह्या ओव्हरीमध्ये पाहायला मिळतात. आणि या ओव्हरीमध्ये आपण मेन्स्ट्रुअल सायकल पाहतो. मग लक्षात घ्या, ऑलरेडी हे आपण प्रजनन चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. देन पुढे हे ऑलरेडी आता आपण पाहिले, इस्ट्रोजन, प्रोजेस्ट्रॉन. लक्षात घ्या, तरी पण आपण एकदा कार्य पाहूयात. इस्ट्रोजनचं कार्य काय आहे, जे आपल्याकडे गर्भाशय आहे, त्या गर्भाशयांच्या अंतःस्थळाची वाढ करून आणणे. त्याचबरोबर आपल्याकडे 2 टाईपचे सेक्सुअल ऑर्गन असतात, प्रायमरी सेक्सुअल ऑर्गन अँड सेकंडरी सेक्सुअल ऑर्गन. त्यामध्ये प्रायमरी सेक्सुअल ऑर्गनचा ग्रोथ आणि सेकंडरी सेक्सुअल ऑर्गन. आता सेकंडरी सेक्सुअल ऑर्गन काय, पुरुषांमध्ये स्त्रियांमध्ये वेगळे असतात. समजा आपण पुरुषांचा विचार केला, तर आवाज घोगरा होतो किंवा आवाज जड होतो किंवा दाढी येते, मिशा येते, किंवा आपल्याला हे सगळे सिम्पटम्स म्हणजेच काय झाले, आपल्याकडे सेकंडरी सेक्सुअल ऑर्गन. आता जर आपण प्रोजेस्ट्रॉनचा विचार केला, तर प्रोजेस्ट्रॉन काय करतो, जो कॉर्पस ल्युटियमचा पार्ट आहे, की जो आपण मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये पाहतो, त्यापासून जे हार्मोन तयार होतं ते म्हणजे प्रोजेस्ट्रॉन, की जो गर्भधारणा तयार करण्यासाठी आपल्याला कसा असतो, तो मदत करतो. देन पुढे टेस्टीज. आता हा पण पार्ट आपण जो प्रजनन संस्थेचा सेकंड पार्ट आहे त्यामध्ये स्टडी केलेला आहे, की ज्यामध्ये आपल्याला टेस्टीज पाहायला मिळतात, की टेस्टीज पासून तयार होणारा हार्मोन म्हणजे कोणता आहे आपल्याकडे, तर टेस्टोस्टेरॉन. याच्यावरती सुद्धा आयोगाचा PYQ आहे. हा सुद्धा फॅक्च्युअल डेटा आहे, सो लक्षातच ठेवा. मग लक्षात घ्या, हा काय करतो, जसं फिमेलमध्ये प्रोजेस्ट्रॉन आपण पाहिला, की जो सेकंडरी कॅरेक्टर डेव्हलप करतो किंवा सेकंडरी सेक्सुअल ऑर्गन डेव्हलप करण्याचं काम करतो. तसंच पुरुषांमध्ये कोण आहे, टेस्टोस्टेरॉन, की जो पुरुषांच्या दुय्यम लक्षणांचा विकास करतो, जसे दाढी, मिशा किंवा आवाजात घोगरेपणा येणे. सो हे काय झाले आपल्याकडे, तर सेकंडरी सेक्सुअल ऑर्गन. आता सगळ्यात महत्वाची ग्रंथी, याच्यावरती आयोगाचा खूप वेळा प्रश्न आलेला आहे, सो लक्षात घ्या. आता लक्षात घ्या, जर आपण पुढची ग्रंथी पाहिली तर ती लिव्हर आहे. सो आतापर्यंत आपण जेवढा पार्ट पाहिला, तो सगळा पार्ट आपला एंडोक्राइन ग्लँडचा होता. आता इथून पुढे आपण जातोय एक्झोक्राइन ग्रंथींकडे किंवा एक्झोक्राइन ग्लँडकडे. मग आता लक्षात घ्या, एक्झोक्राइन ग्लँड एक्झॅक्टली आहेत काय किंवा हे कसं काम करतात. तर लक्षात घ्या, आपण सुरुवातीलाच पाहिलं, की एक्झोक्राइन ग्रंथींपासून तयार होणारं सेक्रेशन आपल्याला ब्लड मध्ये पाहायला मिळत नाही. जर ते ब्लड मध्ये नसेल, तर अशा पार्टला आपण एक्झोक्राइन म्हणतो. जर आपण एक्झोक्राइनचा विचार केला, तर एक्झोक्राइन मध्ये सगळ्यात मोठी बाह्यश्रावी ग्रंथी आपल्याला काय पाहायला मिळते, लिव्हर, म्हणजे आपल्याकडे असणारा यकृत. आता लक्षात घ्या, तर आपण यकृताचा विचार केला, तर यकृत ही आपल्याकडे सर्वात मोठी बाह्यश्रावी ग्रंथी आहे, की तिचं वजन जवळपास किती पाहायला मिळतं, तर 1.5 kg. त्याचबरोबर आपण यापूर्वी उत्सर्जन संस्था पण शिकलोय, की ज्यामध्ये पाहिलं, की आपल्याकडे उत्सर्जन संस्थेमध्ये काही वेस्ट पार्टिकल तयार होतात. जर उत्सर्जन संस्थेमध्ये काही वेस्ट पार्टिकल तयार होत असतील, तर हे वेस्ट पार्टिकल तयार करण्याचं काम पण लिव्हरमध्ये चालतं. म्हणजेच शरीरामधील विविध विषारी पदार्थ व तसेच उत्सर्जित पदार्थ हे कुठे तयार होतात, तर लिव्हरमध्येच तयार होतात.
त्याचबरोबर लिव्हरमध्ये आपल्याला दोन टाईपचे प्रोटीन पाहायला मिळतात. एक आहे प्रोथ्रोम्बिन आणि दुसरं आहे फिब्रिनोजन. हे लक्षात राहू द्या. लिव्हरमध्ये आपण किती प्रकारचे प्रोटीन पाहतो? दोन प्रकारचे. एक म्हणजे फिब्रिनोजन आणि दुसरा म्हणजे आपल्याकडे कोण आहे? प्रोथ्रोम्बिन. आता पुढे या. त्याचबरोबर आपल्याला आपल्या लिव्हरमध्ये दोन गोष्टी अजून पाहायला मिळतात. ते म्हणजे काय? इथे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी12 यांचं आपल्याला प्रोडक्शन पाहायला मिळतं किंवा यांचं उत्पादन पाहायला मिळतं. त्याचबरोबर हेपॅरिन, युरिया आणि पित्तरस, पित्तरस म्हणजे आपल्याला ऍसिडिटी, ज्याला आपण बाईल ज्यूस म्हणतो, यांचं उत्पादन सुद्धा आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतं? यकृतामध्ये. आता लक्षात घ्या, मी हे मुद्दामून थोडं फास्ट का घेतोय? बिकॉज फॅक्च्युअल डेटा आहे इथे. कन्सेप्ट काही नाही, असं सांगावं असं काही नाही, फॅक्च्युअल आहे, तुम्ही वाचलं तरी कळून जाईल तुम्हाला ते. देन पुढे या यकृतामध्येच आपल्याला लोह, देन फेरेटिन, त्याला आपण काय म्हणतो? फेरेटिन हे आपल्याला लोह किंवा फेरेटिनच्या स्वरूपात काय पाहायला मिळतं आपल्याला? तर साठवलेलं पाहायला मिळतं. काय? तर हे जे आता हे जे फॉर्मेशन आहे कोणतं? हेपॅरिन, युरिया, पित्तरस, त्या फॉर्म मध्ये आपण ते स्टोअर करतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं जे ग्लुकोज आहे. आता ग्लुकोज म्हणजे काय? सिंपल आहे, तुम्ही भरपूर पाहता की आपल्या बॉडीमध्ये कधी कधी एक्सेस ग्लुकोज तयार होतं. जर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये एक्सेस ग्लुकोज तयार होत असेल तर हे काय प्रकार आहे? समजा मी आता एक ह्युमन आहे, समजा मी तुमच्याशी बोलतो, ही माझी एक ऍक्टिव्हिटी आहे. जर मी तुमच्याशी बोलत असेल तर मला ही ऍक्टिव्हिटी करण्यासाठी मला काहीतरी ऊर्जा लागते. आणि जर मला काहीतरी ऊर्जा लागत असेल तर ह्या ऊर्जेलाच मी एनर्जी म्हणजे ग्लुकोज म्हणतो. सिंपल आहे. समजा मी माझं काम करण्यासाठी मला ऊर्जा लागते 1 किलो, पण जर माझ्या बॉडीमध्ये ऊर्जा असेल 2 किलो, तर याचा अर्थ असा झाला की 1 किलो ऊर्जा माझ्याकडे जास्त आहे, म्हणजे 1 किलो ग्लुकोजचे मॉलिक्युल एक्स्ट्रा आहे. मग अशा वेळेस आपली बॉडी काय करते? जे एक्सेस अमाऊंट ऑफ ग्लुकोज आहे यांचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये करते. म्हणजेच काय? जर ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये होत असेल तर हे कन्व्हर्जन आपण लिव्हर मार्फत पाहतो. मग सिंपल आहे, तुम्ही कधी पण पहा की भरपूर वेळेस आपल्या बॉडीमध्ये कंडिशन येतात की आपण जरी जेवण नाही केलं तरी पण आपली डेथ होत नाही, तरी पण आपल्याला एनर्जी मिळत राहते. मग एनर्जी जर आपल्या बॉडीमध्ये मिळत असेल तर याला कारण असतं की आपण ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये केलंय. लक्षात घ्या, ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये केलंय, पण ज्यावेळेस आपण काही न खाता पिता पुन्हा आपल्याला एनर्जी मिळते त्यावेळेस आपण जे ग्लायकोजन साठवलेलं आहे त्या ग्लायकोजनचं कन्व्हर्जन पुन्हा ग्लुकोजमध्ये पाहायला मिळतं. सिंपल आहे, आपल्या बॉडीमध्ये जी चरबी आपण पाहतो ही चरबी दुसरं काहीच नाही, आपल्याकडे असणारे जे एक्सेस अमाऊंट ऑफ ग्लुकोज आहे त्या ग्लुकोजचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये पाहतो? तर ग्लायकोजन मध्ये पाहतो. आणि ज्यावेळेस आपल्या बॉडीला एनर्जीची गरज आहे त्यावेळेस पुन्हा आपण ह्या ग्लायकोजनचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो? तर ग्लुकोजमध्ये करतो. तर ही सायकल आपल्याला कशामध्ये पाहायला मिळते? तर आपल्याकडे असणाऱ्या लिव्हरमध्ये पाहायला मिळते. मात्र लक्षात घ्या, याच लिव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला सगळ्यात महत्वाचं कुपर पेशी पाहायला मिळतात, की ज्या कुपर पेशी आपल्या बॉडीमध्ये असणारे जे ओल आरबीसी आहे त्या ओल आरबीसीला काय करतात? डायजेस्ट करतात. त्याचबरोबर जे अनवॉन्टेड मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की ज्यांची आपल्याला गरज नाही, ते आपल्या बॉडीसाठी धोकादायक आहेत, अशा सगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमला ते किल करण्याचं काम करतात. मात्र लक्षात घ्या, सो सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आपण लिव्हर ग्रंथी पाहिली, मी पुन्हा रिपीट करतो. लिव्हरमध्ये आपण दोन प्रोटीन पण पाहिले, कोणते? प्रोथ्रोम्बिन आणि फिब्रिनोजन. त्याचबरोबर आपल्या लिव्हरमध्ये जे आपलं वेस्ट मटेरियल आहे ते पण तयार होतं. देन हे वेस्ट मटेरियल आपल्या बॉडीमध्ये तयार झाल्यावरती त्याला बाहेर काढण्याचं काम उत्सर्जन संस्था करते. जर आपण हे लिव्हर पाहिलं तर लिव्हरमध्ये तयार होणारे सगळं सेक्रेशन हे एक्झोक्राईन आहे, म्हणून यांना बाह्यशावी ग्रंथीमधली सर्वात मोठी ग्रंथी म्हणतात. आता हे लिव्हर असतं कुठे? तर आपल्या बॉडीतला जो उजवा भाग आहे, लक्षात घ्या, डाव्या बाजूला स्टमक असतं, आपण जठर म्हणतो, बरोबर जठराच्या एक्झॅक्टली वरती किंवा जठराच्या एक्झॅक्टली वरती आणि समोरच्या साईडला आपल्याला लिव्हर पाहायला मिळतं, की ज्या लिव्हर मध्ये आपल्याला वेगवेगळे हार्मोन्स पाहायला मिळतात, की ज्या हार्मोनचा आपल्या बॉडीमध्ये एक्झोक्राईन सारखा पार्ट पाहायला मिळतो. आता पुढे पुढे आहे स्वादुपिंड. स्वादुपिंड म्हणजे पॅनक्रिया. आता पॅनक्रियाला आपण एक्झॅक्टली एंडोक्राईन किंवा एक्झोक्राईन दोन्ही पण म्हणत नाही, त्यांना आपण दोघांचा कॉम्बो म्हणतो. म्हणजे यांचं फंक्शन एंडोक्राईन पण पाहायला मिळतं, यांचं फंक्शन एक्झोक्राईन पण पाहायला मिळतं. म्हणजे यांच्यापासून तयार होणारे काही केमिकल एंडोक्राईन सारखं बिहेव्ह करतात, तर काही केमिकल आपल्याला एक्झोक्राईन सारखं बिहेव्ह करताना पाहायला मिळतात. आणि या दोन्ही बिहेवियरचा वापर आपण कशासाठी करतो? तर आपल्याकडे असणाऱ्या ह्या स्वादुपिंडासाठी करतो. मात्र लक्षात घ्या, या स्वादुपिंडामध्ये आपल्याला जे तयार होणारे केमिकल्स आहेत ते तुम्हाला एका टेबलमध्ये आपण घेणार आहेत, की ज्या टेबलमध्ये तुम्हाला सगळा डेटा क्लिअर होऊन जाईल. मात्र लक्षात घ्या, हा टेबल तुम्हाला आपला जो 9वीचा स्टेट बोर्डचा बुक आहे त्यामध्ये इझिली मिळून जाईल, इंग्लिश किंवा मराठी. त्या स्टेट बोर्ड हे आपलं अंतिम सत्य आहे, कारण आयोग स्टेट बोर्ड मधून खूप प्रश्न विचारतो, त्यामुळे आपल्याला स्टेट बोर्ड वरती फोकस करायचा. हा टेबल स्टेट बोर्ड मधला आहे, आता लक्षात घ्या. सो पॅनक्रियामध्ये 4 प्रकारच्या पेशी पाहायला मिळतात. सगळ्यात फर्स्ट आपल्याला अल्फा सेल पाहायला मिळते, सेकंड बीटा सेल आहे,
थर्ड डेल्टा सेल आहे, चौथी पीपी सेल आहे. मग लक्षात घ्या, मी क्रमांक लिहितो. अल्फा सेल 1 नंबर, 2 नंबर बीटा सेल, 3 नंबर डेल्टा सेल, 4 नंबर पीपी सेल. पीपी मीन्स पॉलीपेप्टाइड पॅनक्रियाटिक, सॉरी पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड, हे त्यांची नावं आहेत. मग लक्षात घ्या, जर आपण अल्फा सेलचा विचार केला तर अल्फा सेल तयार करतो ग्लुकॅगॉन. आता ग्लुकॅगॉन काय प्रकार असतो, आता आपण लिव्हर पाहिलं काही वेळापूर्वीच, की ज्यामध्ये आपण पाहिलं की लिव्हर आपल्या बॉडीमध्ये काय करतो, जे आपल्या बॉडीमध्ये असणारा एक्सेस ग्लुकोज आहे त्यांचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये करतो. येस, करेक्ट. पण आता ग्लायकोजन समजा आता मी आहे, समजा मी 2 दिवस काही खाल्लंच नाही, तर याचा अर्थ काय, माझ्या बॉडीमध्ये ग्लायकोजन आहे तर मी फॅट म्हणेल, चरबी म्हणेल, ते ग्लायकोजन हळूहळू ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होईल, बरोबर. म्हणजेच ग्लायकोजनचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये व्हावं हे पण लिव्हरच करतो. पण लिव्हरला सांगण्याचं काम कोण करतो, तर पॅनक्रियामध्ये असणारी अल्फा सेल. मग अल्फा सेल काय तयार करते, ग्लुकॅगॉन. आणि ग्लुकॅगॉनचं कार्य काय, लक्षात घ्या, हे आपलं हार्मोनचे नावं आहेत आणि हे त्यांचे कार्य आहेत की कोण कोणतं ते कार्य करतात. मग त्यामध्ये ते यकृताला ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये रूपांतर करण्यास उत्तेजित करतात, म्हणजे मदत करतात. देन पुढे आहे बीटा सेल. बीटा सेल काय तयार करतात, इन्सुलिन. आता लक्षात घ्या, इन्सुलिन आपल्या सगळ्यांनाच माहित आहे, हे शुगर बॅलन्स करणारं हार्मोन आहे. मग आपल्या रक्तातील जी साखर आहे ती रक्तातील साखर नियंत्रित करण्याचं काम कोण करतो, इन्सुलिन. मग जर हा रक्तातील साखर नियंत्रित करत असेल तर हा रक्तामध्ये जात असेल, बरोबर. आणि जर हा हार्मोन आपल्या रक्तामध्ये जाताना दिसत असेल तर हे फंक्शन झालं एंडोक्राईनचं. लक्षात घ्या, हे फंक्शन कोणाचं झालं, एंडोक्राईनचं. आणि जे बाकीचे फंक्शन आहेत ते झाले एक्झोक्राईनचे. आता हे रक्तात जात नाही म्हणजे हे फंक्शन झालं एक्झोक्राईन. म्हणून पॅनक्रियाला आपण एंडोक्राईन आणि एक्झोक्राईन दोनही प्रकारची ग्रंथी म्हणतो, कारण इथे काम किंवा यांचा रोल आपला अंतःस्रावी आणि बाह्यस्रावी दोन्ही फॉर्म मध्ये पाहायला मिळतं. मात्र लक्षात घ्या, इन्सुलिनचं काम काय आहे, रक्तातील वाढीव साखरेचे ग्लायकोजन मध्ये रूपांतर करण्यास यकृताला उत्तेजित करतात. म्हणजे जी रक्तातील एक्सेस ग्लुकोज आहे ते लिव्हरला सांगतात की यांचं कन्व्हर्जन कशामध्ये करा, तर ग्लायकोजन मध्ये करा. देन पुढे या, पुढे आहे डेल्टा सेल. डेल्टा सेल कोणता हार्मोन तयार करते, सोमॅटोस्टॅटिन. हे लक्षात घ्या बरं का, हे एक्झामच्या दृष्टीने आयएमपी आहे हे सगळं. आणि सोमॅटोस्टॅटिनचं काम काय, तर इन्सुलिन आणि ग्लुकोगॉनच्या पातळीवरती नियंत्रण ठेवणे. त्याचबरोबर आपल्याकडे आता हे जे आपण वरचे 2 हार्मोन पाहिले, लक्षात घ्या की जिथे आपण इन्सुलिन आणि ग्लायकोगॉनचा रोल पाहिला, तर ह्या ग्लुकॅगॉनच्या आणि इन्सुलिनच्या दोघांवरती नियंत्रण ठेवण्याचं काम कोण करतो, सोमॅटोस्टॅटिन, की जो कोणी तयार केला, डेल्टा सेलने. पुढे आहे पीपी सेल. पीपी सेल मीन्स पॅनक्रियाटिक पॉलीपेप्टाइड, की जो काय करतो, आपल्या आतड्याची हालचाल त्याद्वारे ग्लुकोजचं शोषण यावरती नियंत्रण ठेवतो. त्याचबरोबर जो आपला स्वादुरस आहे, स्वादुरस म्हणजे पॅनक्रियाटिक ज्यूस, ह्या पॅनक्रियाटिक ज्यूसच्या फॉर्मेशनवरती नियंत्रण ठेवतो. मात्र लक्षात घ्या, या ठिकाणी आपण सगळ्या ग्रंथींचा विचार केला किंवा सगळ्या ग्रंथी पाहिल्या. आतापर्यंत आपण जो पार्ट 1 पाहिला होता, पार्ट 1 मध्ये आपण कन्सेप्ट समजून घेतल्या आणि पार्ट 2 मध्ये आपला जो फॅक्च्युअल डेटा आहे तो पाहिला. मात्र लक्षात घ्या, या ठिकाणी आपला जो बाह्यश्राव्य ग्रंथींचा पार्ट आहे किंवा जो अंतःश्राव्य ग्रंथी म्हणजे एंडोक्राईन आणि एक्झोक्राईन दोनही पार्ट संपलेला आहेत. तुम्हाला ते चांगल्या प्रकारे समजलेलं पण आहे. फक्त काय करा की यामध्ये जो फॅक्च्युअल डेटा आहे तो फॅक्च्युअल पद्धतीनेच पहा आणि जो कन्सेप्च्युअल डेटा आहे तो कन्सेप्च्युअल पद्धतीनेच पहा, की ज्यामध्ये आता आपण थायरॉइड ग्रंथीपासून तर आपण पॅनक्रियास पर्यंत गेलो. म्हणजेच आपल्याकडे अंतःश्राव्य ग्रंथी म्हणजे थायरॉइड ग्रंथी आणि पॅनक्रिया ही दोन्ही प्रकारची आहेत. काही सेक्रेशन आपल्याला एंडोक्राईन पाहायला मिळतं तर काही सेक्रेशन आपल्याला एक्झोक्राईन पाहायला मिळतं. पण जर आपण लिव्हरचा विचार केला तर लिव्हर ही कम्प्लिटली बाह्यश्रावी म्हणजे एक्झोक्राईन ग्रंथी आहे. मग लक्षात घ्या, जर आयोगाने विचारलं सर्वात मोठी बाह्यश्रावी ग्रंथी कोणती, लिव्हर. आतापर्यंत आयोगाने 3 ते 4 वेळा पीवायक्यू विचारलाय. जर आयोगाने असं विचारलं सर्वात मोठी अंतःश्राव्य ग्रंथी कोणती, तर उत्तर काय असेल, थायरॉइड ग्लँड. सो लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी आपला पार्ट सेकंड मध्ये जो आपला ग्रंथींचा फॅक्च्युअल डेटा आहे तोही आपण इथे कव्हर केलाय. जर आयोगाने तुम्हाला प्रश्न विचारला तर आयोग प्रश्न कसा विचारतो, ग्रंथींचे लोकेशन, त्या ग्रंथींपासून तयार होणाऱ्या हार्मोनचं नाव असं आयोग विचारतो. त्यामुळे तुम्हाला हार्मोनचे नाव लक्षात ठेवायचे, इव्हन त्यांचं कार्य काय आहे, इव्हन त्यांचं फंक्शन काय आहे हेही आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. सो आपल्याला पूर्ण ह्युमन ग्रंथींचा आणि हार्मोनचा पार्ट या ठिकाणी संपलेला आहे. आता लक्षात घ्या, यासोबतच आपल्याला एन्झाईम पण पाहायला मिळतात. आता एन्झाईम काय असतात, एन्झाईम हे आपल्याकडे आपण यांना विकरे म्हणतो मराठीमध्ये, ते आपल्या बॉडीमध्ये रेट ऑफ रिएक्शन वाढवण्याचं काम करतात. हे सगळं ऑलरेडी आपण पचन संस्था, रक्ताभिसरण संस्था यामध्ये आपण एन्झाईमचे रोल पाहिलेले आहेत. सो या ठिकाणी आपला ह्युमन ग्रंथींचा पार्ट संपलेला आहे. आय होप तुम्हाला तो चांगल्या प्रकारे समजला असेल. थँक्यू.